अमरावतीतील ॲडव्होकेट वासुसेन देशमुख यांच्याकडे काही दिवसापूर्वी एक क्लायंट आला. त्या क्लायंटने सांगितलं की आम्हाला एका जमिनीची खरेदी करायची आहे, खरेदी लावून द्या. त्यांनी एक त्याच्यावरचे कागदपत्र बघितले. कागदपत्र बघितल्यानंतर वासुसेन देशमुख यांना हे सांगितलं की अशा प्रकरणामध्ये जाहीर नोटीस देणं हे गरजेचं असतं. त्या अनुषंगाने वासुसेन देशमुख यांनी हिंदुस्तान पेपर इथे जाहीर नोटीस दिली की अशा जमिनीचा सौदा होतो आहे. कोणाला काही ऑब्जेक्शन असेल, कोणाचा काही मालकी अधिकार असेल तर तो आम्हाला कळवावा, तो 7 दिवसांनी कळवावा. ही वकिलाची पद्धत आहे, हा लिगल आस्पेक्ट आहे. त्यांनी नोटीस दिल्यानंतर त्यांना एक 5 दिवसांतर एक नोटीसचं उत्तर आलं की यात तुम्ही ज्या नावाचा क्लायंट म्हणता आहात तो माणूस ऑलरेडी मरण पावला आहे, त्याला खरेदी होऊ शकत नाही. त्यांनी त्यालाही नोटीसचं उत्तर दिलं की तुम्ही हे कळवता ते बरोबर आहे, पण याचं तुम्ही लेखी कागदपत्र माझ्याकडे पाठवा. आणि ज्या क्लायंटनी वासुसेन देशमुखकडे एक मॅटर आणलं होतं त्यालाही त्यांनी सांगितलं किंवा असं लक्षात येतं आहे की असं नोटीस आली, हा माणूस मरण पावला आहे, त्या खरेदी करायचं काही अर्थ नाही, हे चुकीचं प्रकरण आहे. हे प्रकरण वासुसेन देशमुखकडनं संपलं. त्यानंतर वासुसेनचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. पण त्यानंतर काही दिवसानंतर असं लक्षात आलं की सब रजिस्टर ऑफिसमध्ये तीच जमीन विकण्याचा सौदा रजिस्टर झाला, ऑनलाईन आलेला आहे. मग ते आल्यानंतर जो मृतक आहे त्याच्या नातेवाईकांनी तक्रार केली, सब रजिस्टरकडे कळवलं आणि सांगितलं की ह्याचा जो माणूस आहे हा मरण पावला आहे, तरीसुद्धा ही खरेदी आपली इथं लागलेली आहे. तर त्याचा पोलिसांना मला वाटतं 112 त्यांनी फोन केला. पोलिसवाले तिथे आले आणि जे व्यक्ती हा अटेम्प्ट करत होते त्या माणसाने त्यांनी जागेवर अटक केली. म्हणजे ही जे खरेदी लावणं प्रकरण आहे, खरेदी करण्याचा प्रयत्न करणं प्रकरण आहे, याचा वासुसेनचा काही संबंध नव्हता. कारण वासुसेननी ऑलरेडी पब्लिक नोटीस दिली आणि खरेदी होत नाही म्हणून कागद वापस केले. मग असं असताना जेव्हा हे माणसं पकडले गेले तर फिर्यादीने ते माणसं जे खरेदीचा अटेम्प्ट करत होते त्यांच्याबरोबर वासुसेन देशमुखला आरोपी दर्शवून त्याला आरोपी नंबर म्हणून 13 म्हणून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. आणि सिटी कोतवालीमध्ये तो गुन्हा रजिस्टर झाला, ज्यामध्ये 420, 467, 468, 120B इत्यादी सगळ्या कलमा लागल्या. हे प्रकरण जेव्हा वकिलांसमोर आलं तर लक्षात हे आलं की वासुसेननी जे केलं ते फक्त कायद्याच्या चौकटीत राहून जेवढं करता येते की एक नोटीस देणं, दॅट टू पक्षकारांच्या सांगण्यानुसार आणि अधिकाऱ्यांनी जी नोटीस द्यायची असते तेवढीच नोटीस वासुसेननी दिली होती. त्या पलीकडे खरेदीमध्ये याचा काही संबंध नव्हता. दुसरं की जे आमच्या सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टिव्ज आहे की असे जेव्हा गुन्हे रजिस्टर होतात किंवा गुन्ह्याचा रिपोर्ट येतो अशा वेळेस पोलिसांनी पहिले ते व्हेरीफाय करायला पाहिजे की जे कागदपत्र आले त्यात सत्यता किती आहे आणि सत्यता पडताळून पाहिल्यानंतर मग गुन्हा रजिस्टर करायला पाहिजे होता. गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर सुद्धा अटक करायची गरज नसते, त्यामुळे त्यांना प्रिलिमिनरी पहिले नोटीस द्यावी लागते आणि इन्क्वायरी करावी लागते. हे सगळं न करता पोलिसवाल्यांनी खूप घाई करून वासुसेनला आरोपी केलं. हा जो रोष होता, ही जी इलिगॅलिटी होती, त्याकरता सगळ्या बार असोसिएशन आम्ही एकत्र आलो, आमची मिटिंग झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की वासुसेनच्या विरुद्ध ही जी चुकीची कारवाई झाली आहे त्याच्याकरता आपण CP साहेबांकडे यायचं. तरी आम्ही आज निवेदन घेऊन आलो होतो. CP साहेबांना ते दाखवलं. त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की हा गुन्हा एकदम रजिस्टर कसा झाला. त्यांनी पण आम्हाला प्रॉमिस केलं आहे की याची मी पूर्ण इन्क्वायरी करेन आणि त्यानंतर याचा फायनल रिपोर्ट करेन. ओके.